नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या भागात आपण इयत्ता 7वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 6वा पाठ म्हणजेच एक कविता आहे जिचे नाव आहे टप टप पडती ही आपण शिकणार आहोत. जी कविता मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली आहे. बघा, समोर तुम्हाला चित्रामध्ये काही मुले झाडाखाली खेळताना दिसत आहेत, बागडताना दिसत आहेत. मोकळ्या वातावरणात आणि खुल्या निसर्गात मनसोक्त बागडणारी मुले आजच्या डिजिटल दुनियेत कुठेतरी हरवली आहेत हे नक्की. मोकळ्या मैदानात विविध खेळ खेळणे, पावसात ओले चिंब भिजणे, मातीत खेळणे, फुलझाडे फळझाडे धुंडाळणे हे खरे लहान मुलांचे जीवन. परंतु आजच्या शहरीकरणामुळे व या यांत्रिकीकरणामुळे हे सर्व खेळ, ही सर्व मजा मुले टी व्ही व मोबाईलचे व्हिडिओ गेम खेळण्याच्या नादात अक्षरशः विसरून गेली आहेत. रानातील रानमेवा खाणे, गाणी गाणे, त्या गाण्याच्या तालावर नाचणे, ही सर्व मज्जा ज्याने अनुभवली त्यानेच खरे बालपण अनुभवले असे म्हणता येईल. आज आपण जी कविता शिकणार आहोत ती कवितासुद्धा अशाच मोकळ्या वातावरणात व निसर्गात बागडणाऱ्या मुलांच्या आनंदाचे बहारदार वर्णन आहे. कवी मंगेश पाडगावकर यांनी आपल्या सुंदर अशा शब्दांच्या माळेत लहान मुलांना एक चांगला संदेश गुंफून दिला आहे. चला तर मग पाहूया कवींनी आपल्याला या कवितेतून काय सांगितले आहे. कविता सुरू करण्याआधी आपण कवींबद्दल माहिती मिळवूया. सदर कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकरजी, ज्यांचा जन्म 10 मार्च 1929 साली झालेला आहे व त्यांचा मृत्यू 30 डिसेंबर 2015 रोजी झालेला आहे. मंगेश पाडगावकर हे एक प्रसिद्ध कवी होते. त्यांच्या धारा नृत्य, जिप्सी, छोरी, मीरा आणि सलाम अशी विविध पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना कविता संग्रहासाठी, सलाम या कविता संग्रहासाठी 1980 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. बघा, आपण एकदा संपूर्ण कविता वाचून घेऊया, त्यानंतर कवितेच्या अर्थाकडे वळूया. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. गाणे अमुचे झुळझुळ वारा, गाणे अमुचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. चला तर मग कवितेच्या भावार्थाकडे वळूया. बघा, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे. तर कवी आपल्याला ह्या पहिल्या 2 ओळींमधून काय सांगता आहेत की चित्रात दाखवल्याप्रमाणे जी प्राजक्ताची फुले आपल्याला माहिती असतील, सफेद शुभ्र रंगाची छोटीशी अशी नाजूक अशी ही प्राजक्ताची फुले असतात, जिचा देठ केशरी रंगाचा असतो, लालसर रंगाचा असतो. आणि ही फुले रात्रीच्या वेळी उमलतात, कारण ती नाजूक असल्याने त्या फुलांना सूर्यप्रकाश सहन होत नाही. त्यामुळे ही फुले रात्रीची उमलतात आणि सुंदर असा त्याचा सुवास असतो. आणि ही टपटप अशी पडणारी जी फुले आहेत, तर ही फुले ज्यावेळी झाडावरून पडतात त्यावेळी गोल 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 भिरभिर भिरभिर अशी फिरत खाली जमिनीपर्यंत येत असतात. म्हणूनच कवी म्हणत आहेत की पारिजातकाची ही जी शुभ्र फुले आहेत ही आमच्या म्हणजेच मुलांच्या अंगावर टपटप पडत आहेत. त्या फिरत फिरत खाली पडणाऱ्या फुलाच्या तालावरती आम्ही एकत्र गाणे गात आहोत, अशी ही मुले म्हणत आहेत. पुढे बघा, कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी,
येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. आता काय सांगितलं ह्या ओळींमध्ये की खुल्या मोकळ्या अशा हिरवळीवरती झाडांखाली ऊन सावली सुंदर असे जाळे विणत असते. म्हणजेच की ह्या झाडांच्या पानांमधून फांद्यांमधून जी उन्हाची सूर्याची किरणे खाली येतात आणि त्यामुळे जमिनीवरती एक प्रकारची अशी जाळी विणल्यासारखं सूर्यप्रकाश पडलेला असतो. त्याचबरोबर काय होत असतं, सुंदर असा भरारा म्हणजे जोराचा असा वाहणारा भरभर वाहणारा वारा येत असतो आणि हा वारा येताच काय होत असतं, गवत त्या वाऱ्याच्या वेगाने वाऱ्याच्या वाहत्या त्या वेगावरती गवत आनंदामध्ये खुशीमध्ये डोलत आहे असे कवी सांगतात. पुढे बघा, दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. काय सांगितलंय बघा ह्या ओळींमध्ये की दूर दूरपर्यंत म्हणजेच हे सूर सूर कोणाचे सूर तर मुले जी या झाडाखाली या निसर्गामध्ये जी नाचत असतात गात असतात, तर हे गातानाचे आमचे जे सूर आहेत ते लांबवर दूर दूर असे वाहत जात आहेत आणि पिवळ्या धम्मक हे जे ऊन पडलेलं आहे या उन्हामध्ये नाहत आहेत हे सूर आणि सगळी धरती मधुर हास्य म्हणजे सगळी धरती हे आमचे सूर ऐकून काय करत आहे, हसत आहे. आणि त्याचप्रमाणे झाडाच्या फांदीवरती झोपाळा सुद्धा झुलतो आहे असे कवी म्हणत आहेत. पुढे बघा, गाणे आमुचे झुळझुळ वारा गाणे आमुचे लुकलुक तारा पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. काय सांगितलंय, आमचे गाणे, मुलं काय म्हणतायत की आमचं गाणं कसं आहे, झुळझुळ वाऱ्यासारखं आहे, झुळझुळ वाऱ्यासारखं आहे, लुकलुक ताऱ्यासारखं आहे. तारा जसा लुकलुक करतो, वारा जसा झुळझुळ वाहतो, त्याप्रमाणेच आमचं सुद्धा गाणं तुम्हाला दिसून येत आहे. गाण्यातून काय येत आहे, पाऊस येतोय, वारा येतोय आणि मोर पिसारा येतोय आणि ह्याच गाण्यातून आमच्या फुले सुद्धा फुलत आहेत. तर अशा प्रकारे कवी काय म्हणतायत की झुळझुळ वाऱ्यासारखं आणि लुकलुक ताऱ्यासारखं आमचं गाणं आहे आणि याच गाण्यामधून काय येत आहे, पावसाच्या धारा बरसतात, वाऱ्याची लकेर उमटते म्हणजेच वारा आपल्याला दिसून येतो आणि सुंदर मोर पिसारा सुद्धा फुलताना दिसत आहे. पुढे बघा, फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. बघा कवी काय म्हणतायत की मुलांनो, तुम्ही काय करा, फुलांसारखे फुलून या, सुरात सूर मिसळून एकत्र चला आणि जे गाणे गातील, जे आनंद घेतील निसर्गाचा, नाचतील गातील खेळतील, तेच कोण आहेत, शहाणे आहेत. बाकी सर्व कोण आहेत, खुळे आहेत. खुळे म्हणजे वेडे आहेत असे कवी मुलांना सांगत आहेत. म्हणजे कवींनी आपल्याला काय संदेश दिलेला आहे की लहान मुलांनी घरात न बसता निसर्गाचा आस्वाद घेत निसर्गामध्ये खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे, निसर्गातील सर्व गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे. घरात मोबाईलवरती टी व्हीवरती व्हिडिओ गेम्स वगैरे खेळत बसणं, याच्यामध्ये आपण आपलं बालपण हरवून जाणार आहोत आणि त्यासाठी कवी आपल्याला सांगत आहेत की काय करा, बाहेर जा, झाडांसोबत खेळा, निसर्गासोबत खेळा आणि त्यातून तुमचं जे बालपण आहे ते उमलत जाणार आहे. अशा प्रकारे ही कविता संपलेली आहे. तर आपल्याला या कवितेतून काय संदेश मिळालेला आहे की आपण काय केलं पाहिजे, निसर्गामध्ये रमलं पाहिजे व या निसर्गाच्या सौंदर्याचा आपण मोकळ्या मनाने आनंद घेतला पाहिजे, निसर्गाचे गाणे गायले पाहिजे. हा संदेश कवितेतून कवीने आपल्याला दिलेला आहे. तर तुम्हा सर्वांना ही कविता चांगल्या प्रकारे समजलीच असेल अशी मी अपेक्षा करतो. बघा, या कवितेमध्ये आलेले जे
कठीण शब्द आहेत किंवा शब्दार्थ आहेत ते आपण पाहूया. प्राजक्त म्हणजे पारिजातक, एक फुलाचं झाड आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, ज्याला लहान नाजूक अशी पांढरी फुलं येतात. नंतर दिलंय कुरण. कुरण म्हणजे चराऊ जमीन, माळरान, हिरवळ, जिथे बारीक गवत उगवलेलं असतं, जिथे गाई म्हशी चरण्यासाठी जात असतात, अशी चराऊ जमीन म्हणजे कुरण. भरारा म्हणजे भरभर, खुशीने आनंदात, डुले डुलते डोलते, सूर म्हणजे स्वर, झोपाळा म्हणजे झोका किंवा झुला, खुळे म्हणजे वेडे, लुकलुकणे म्हणजे चमकणे. बघा, या धड्याखालील स्वाध्याय जो आहे तो थोडक्यात मी तुम्हाला सांगत आहे. जसं की पहिला प्रश्न दिला आहे 1-2 वाक्यातला. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते? मुलांच्या अंगावर प्राजक्ताची फुले टपटप पडतात त्यावेळेला मुलांचे गाणे जुळून येते. प्रश्न दुसरा, गवत खुशीने का डोलते? उत्तर, गवताच्या अंगावरून भरारा वारा वाहतो म्हणून गवत खुशीने डोलते. प्रश्न तिसरा, मुलांच्या गाण्यातून काय फुलते? पाऊस, वारा, मोर, पिसारा मुलांच्या गाण्यातून फुलतात. कवितेतून खुळे कोणाला म्हटले आहे? जी मुले गाणे गात नाहीत अशा सगळ्यांना कवितेत खुळे म्हटले आहे. टपटप या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहायचे आहेत, म्हणजेच ज्यातून एक ताल नाद येतो आपल्याला, जसं की भिरभिर, भरारा, झुळझुळ, लुकलुक हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. बघा, आणखी स्वाध्यायात एक घटक दिलेला आहे आपल्याला, अ गट आणि ब गट यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर कवितेत आलेल्या शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. हसरी, हसरी कोण होती? धरती. त्याच्यानंतर झुळझुळ वारा, फांदीला झोपाळा आणि लुकलुक करणारा तारा. पुढे बघा, खालील शब्दात लपलेले शब्द लिहायचे आहेत. म्हणजे खाली दिलेल्या 4-5 अंकी शब्दामधून दुसरे लहान मोठे शब्द आपल्याला बनवायचे आहेत. जसं की पहिलं उदाहरण दिलंय, मोर पिसारा. मोर, त्याच्यानंतर पिसारा, पिसा, सार आणि सारा असे 5 शब्द या एका शब्दापासून बनलेले आहेत. त्याचप्रमाणे खाली दिलेल्या शब्दांचे शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. जसं की कुरणावर्तीमध्ये कुरण, वरती, त्याच्यानंतर वर असे जे शब्द आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. झाडाखाली, खाली, त्याच्यानंतर जे शब्द तुम्हाला, डाली हा जो एक शब्द अजून ह्यातनं बनू शकतो, त्याच्यानंतर झाली हा पण एक शब्द बनेल. अशा प्रकारचे शब्द आपल्याला शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे सदर कविता जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि या सर्व कवितेचा दिलेला स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे. धन्यवाद.